बातमी भाजपच्या गोटातून आहे। भाजपला आता नवे प्रदेशाध्यक्ष मिळणार आहेत। भाजप प्रदेशाध्यक्ष पदी रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती होणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। रवींद्र चव्हाण हे प्रदेशाध्यक्ष पदासाठी 30 जूनला अर्ज भरणार आहेत असं देखील सूत्रांकडून कळतंय। सर्वानुमते 1 जुलैला ही नियुक्ती जाहीर केली जाईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। वरळी डोम या ठिकाणी 1 जुलैला सकाळी 11 वाजता हा अधिकृत या संदर्भातली घोषणा होऊ शकते अशी देखील माहिती सूत्रांकडून मिळते। भाजपचे सर्व प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहणार अशी देखील माहिती आहे। त्यामुळे 1 जुलैला सकाळी 11 वाजता या संदर्भात अधिकृत घोषणा होण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येते। या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी गणेश कवडे आपल्या सोबत जोडले गेलेत। गणेशजी, या संदर्भात काय माहिती, या पदासाठी रवींद्र चव्हाण यांचंच नाव का आघाडीवर आहे? नक्कीच गेल्या काही दिवसांपासून खरं तर चंद्रशेखर बावनकुळे यांना मंत्रीपद मिळाल्यानंतर भाजपचा प्रदेशाध्यक्ष कोण होणार याची उत्सुकता लागलेली होती। त्या अगोदर जे माजी मंत्री रवींद्र चव्हाण आहेत त्यांना कार्याध्यक्ष देखील आहे ते करण्यात आलं होतं, त्यामुळे त्यांची वर्णी लागल असं सांगितलं जात होतं। त्याच पद्धतीने रवींद्र चव्हाण यांचीच वर्णी लागताना पाहायला मिळते, कारण की रवींद्र चव्हाण आहे ते 30 तारखेला प्रदेशाध्यक्ष पदासाठी आहे तो आपला अर्ज दाखल करतील आणि त्यानंतर याची प्रक्रिया आहे ती पार पडताना पाहायला मिळेल आणि मंगळवारी 1 जुलै रोजी आहे ते पदभार देखील स्वीकारणार असल्याचं वरळी डोममध्ये सूत्रांकडून माहिती मिळते, कारण की त्या दिवशी घोषणा झाल्यावर लगेच हा पदभार आहे तो स्वीकारला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे। यासाठीच किरण रिजिजू जे मंत्री आहेत यांना खरं तर निरीक्षक म्हणून आहे ते नेमण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे किरण नक्कीच धन्यवाद गणेश दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। आपण पाहू शकतोय भाजप संदर्भात मोठी बातमी आहे। भाजप प्रदेशाध्यक्ष आता बदलणार आहेत अशी देखील माहिती। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।